नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची बोर्ड प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिकेची आपण आन्सरशीटसुद्धा याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने अचूक उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. बघा पहिला प्रश्न, सेक्शन 1, क्वेश्चन नंबर 1 ए भाग या पद्धतीने सोडवायचं आहे. मी क्वेश्चन पेपरमध्ये पण उत्तरं लिहून दिलेली आहेत आणि आन्सरशीटसुद्धा याची दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जिथं घाई होत असेल तिथं व्हिडिओ थांबवा आणि संपूर्ण क्वेश्चन पेपरचं व्यवस्थितरित्या वाचन करा. म्हणजे आपल्याला पेपर हा नक्कीच सोपा जाईल. आपला हा पेपर 80 गुणांचा असणार आहे. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला धावतं दाखवण्याचा प्रयत्न करते. आपण व्हिडिओ थांबवायचा आहे आणि व्यवस्थितरित्या वाचन करायचं आहे. परफेक्ट अशी उत्तरं प्रत्येक प्रश्नाची या ठिकाणी दिलेली आहेत. आणि जे मोठे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला उत्तरपत्रिकेत पाहायला मिळतील. जे प्रश्न इथं लिहिणं शक्य नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 20 मार्कांसाठी असेल. त्यातला 10 मार्कांसाठी हा एक पॅसेज दिला आहे बघा आणि त्यावर आधारित 4 विधानं आहेत. ती चूक की बरोबर आपल्याला ठरवायची आहेत. B3 मॅच द कॉलम. B4मध्ये डू ॲज डायरेक्टेडसाठी प्रश्न विचारले जातील, व्याकरण घटकावर आधारित. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री विभाग 10 मार्कांसाठी, क्वेश्चन नंबर 3चा ए भाग. सेक्शन 4 नॉन टेक्स्टुअल पॅसेज 15 गुणांसाठी, फिलिंग द ब्लँक.
Complete the wave diagram. A4, A5, B भाग summary writing, Section 5 writing skill, question number 5 letter writing, informal letter, B भाग dialogue writing drafting speech, complete the dialogue, B भाग speech writing, क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आन्सर शीटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर चार्ट दिलेला आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी. ऑरचा प्रश्न वर्बल टू नॉन वर्बल. त्यानंतर दिलेला चार्ट या पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर B2 क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन 5 मार्कांसाठी. B भाग 5 वाक्य दिले जातील, ते मराठीमध्ये लिहायचे आहेत. म्हणी दिल्या जातील, त्या लिहायच्या आहेत. त्यानंतर याच क्वेश्चन पेपरची आन्सर शीट आपण पाहणार आहोत. सेक्शन 1 अशा पद्धतीने सुटसुटीत असा पेपर लिहा सुवाच्य अक्षरात. क्वेश्चन 1 एचे हे वेगवेगळे उपप्रश्न. सर्व प्रश्न एकाच पेजवर व्यवस्थित बसवायचे आहेत. त्यानंतर B भाग नवीन पेजवर या पद्धतीने लिहा, कारण प्रत्येक प्रश्नाचे मार्क्स हे वरती लिहावे लागतात तपासताना. क्वेश्चन नंबर 2 सेक्शन 2 A भाग A1 A2 परफेक्ट अशी उत्तरं लिहायची आहेत, म्हणजे आपल्याला कुठेही मार्क्स कमी होणार नाहीत, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. B भाग सेक्शन 3 क्वेश्चन नंबर 3चा A भाग A1 A2 A3. त्यानंतर B क्वेश्चन नंबर 4 सेक्शन 4 A.
सेक्शन 5. बी भाग B1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इंग्लिश विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. असाच पेपर आपल्याला पण लिहायचा आहे. काही अडचण असल्यास कमेंट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या अजून इतर विषयांचे व्हिडिओ त्यातमध्ये पहा. थँक्यू.